नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, टीईटी आणि सीटीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या संदर्भात पुनरावलोकन याचिकेवर अंतिम निर्णय झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातून शिक्षण अधिकाऱ्यांचे अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आलं आहे। तुम्ही माझ्या डाव्या साईडच्या स्क्रीनवर ते पत्र पाहू शकताय। मित्रांनो, दिनांक 29 मे 2026 रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांनी गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती यांना हे पत्र पाठवलेलं आहे। या पत्राचा विषय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी टीईटी आणि सीटीईटी पास होण्याची निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत हे पत्र निर्गमित केलंय। तसेच या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक 29 मे 2026च्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे। आणि मित्रांनो, हे जे पत्र आहे हे लातूर शिक्षण अधिकाऱ्यांचं जरी पत्र असलं तरी हे पत्र जरी लातूरला निघालं तरी टप्प्याटप्प्याने पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू हे पत्र प्रत्येक शिक्षण अधिकारी पत्र निर्गमित करतील। आपण ते पत्र पाहू शकतोय। पत्रानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना पदोन्नतीसाठी किंवा सेवेत कायम राहण्यासाठी टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी 24 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित होत्या आणि त्या याचिकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली। होय मित्रांनो, आता 31 ऑगस्ट 2028 ही मुदत वाढीव मुदत म्हणून मिळालेली। म्हणजेच सेवेत कार्यरत असलेले शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांना पदोन्नती मिळवण्यासाठी आता किंवा सेवेत कायम राहण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे। मित्रांनो, पत्रामध्ये पुढे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे की 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण न होणारे शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल। इथं मित्रांनो स्पष्ट अशी टीप दिलेली की जे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। मित्रांनो, हे पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेलं आहे। आपण ते बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकतोय आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, नवीन व्हिडिओ लवकर